बघूयात पुढची बातमी। शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा कुडाळकर यांच्यावरती आरोप आहे। तर याचिकाकर्ते रमेश बोरवा यांचा हा आरोप आहे। आमदार कुडाळकर यांच्यावरती सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप असून हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत। त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे असं निरीक्षण नोंदवत अतिरिक्त न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे एसीबीला आदेश दिलेले आहेत। त्यांनी जो काही निधी वापरला आहे तो त्या ओपन स्पेसमध्ये सभागृह किंवा तिथे असलेलं आता जे सांगण्यात येते की त्यांनी काही व्यापारी संकुल काढले असेल ते लोकांच्या हितासाठी काढलेले आहे आणि त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही। महत्वाची बातमी आहे। भाजपने प्रज्ञा सातव यांना काय प्रलोभन दिलं माहिती नाही। प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशावरून नाना पटोलेंची ही टीका आहे। तर प्रज्ञा सातव यांचा भाजप पक्षप्रवेशाचा निर्णय योग्य आहे असं मंत्री संजय शिरसाट म्हणतात। नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे काँग्रेस डबघाईला आलं असं अशोक चव्हाण म्हणतात। कुठल्या कारणाने तिने राजीनामा दिला आणि बीजेपीने काय प्रलोभन दिलं, कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन कोणाला पैशाचं प्रलोभन कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे। जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल, पण झालेली घटना हे चुकीची आहे एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन। प्रज्ञा सातवांच्या बद्दल सुद्धा ज्या ज्या पद्धतीने त्यांनी त्रास दिलेला आहे तो कंटाळून त्यांनी कदाचित भाजपमध्ये प्रवेश घेतलाय। विरोधी पक्षनेता किंवा इतर पदाच्या अनुषंगाने झालेला हा प्रवेश नाही। त्यावर तुम्ही त्रास देणार तिला आणि तुमच्या राजकारणासाठी तिने तिथेच कायम राहावं असं तुमची अपेक्षा असणार, कसं शक्य आहे? मग तिला जो काही त्रास देण्यात आला होता किंवा तिला जो त्रास होत होता त्याच्यावर काय पर्याय काढला तुम्ही? म्हणजे तुमच्या सोयीच्या राजकारणासाठी एखाद्या महिलांनी त्रास सहन करायचा ही पद्धत नसते। म्हणून प्रज्ञा सातवने जो काही निर्णय घेतलाय तो तिचा वैयक्तिक निर्णय आहे आणि मला वाटतं चांगला निर्णय घेतला। नानांच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस डबघाईस आलेली आहे। अशा प्रकारचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं जर ते करत असतील तर स्वाभाविक लोकांना ते आवडत नाही। नाना स्वतः पक्षाचे नेते होते एकेकाळी आणि अशाच वक्तव्यामुळे किंवा अशाच बेजबाबदारपणामुळे राज्यातलं सरकारपुढं त्यांनी घालवलं, म्हणजे अचानक सभापती म्हणजे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे सरकारी अडचणीमध्ये आलं, हे आपण अनुभवलेलंच आहे। तर बेजबाबदार वागण्याचे परिणाम हे राज्याला भोगावे लागलेले आहेत आणि आज हे कार्यकर्ते सोडून चालले आहेत तर नानांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच हे दिवस पाहायला मिळतात काँग्रेसला। साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापण्यामध्ये भाजपचा हात कुणीच धरणार नाही। प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशावरून रोहित पवार यांचा हा टोला आहे। प्रज्ञा सातव यांचा भाजप पक्षप्रवेशाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलंय। बातमी अतिशय महत्वाची आहे। माणिकराव कोकाटे अटक वॉरंट प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। नाशिक पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू झाली आहे। पथक पाठवण्यासंदर्भात दुपारपर्यंत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावरती सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये उपचारही केले जात आहेत। तर कोर्टाकडून पोलिसांना कालच कोकाटे बंधूंचा अटक वॉरंट प्राप्त झालेला आहे। तर पुणे पालिकेसाठी पक्षाने अजित पवार यांच्याकडे अहवाल सादर केलेला आहे। अहवाल सादर करताना सगळी गणितही मांडण्यात आल्याचं कळतंय। उद्याच्या बैठकीआधी अजित पवार यांना अहवाल सादर करण्यात आलेला आहे।